नमस्कार मित्रांनो, आज 22 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. कान्हा त्याच्या ऑफिसमध्ये आता परत आलाय आणि कान्हाबरोबर किरण आणि संजय सुद्धा असतो. तर मित्रांनो, तिथे मनस्विनी सुद्धा आहे ते विचारण्यासाठी दाभाडे मावशींबद्दल आणि तिथेच त्याच्या ऑफिसमध्ये कान्हा बसला असतो. त्याचबरोबर आता कान्हाने सखीसाठी हलव्याचे दागिने आणले असतात, जो तिला तो स्वतः घालून देतो. तर मित्रांनो, आजचा भाग खूप भारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर टोटल 1 मिलियन व्ह्यूज आले आहेत आणि आपण 4,000 सबस्क्रायबर्सच्या अगदी जवळ आहोत. तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं मिळूनच हे श्रेय आहे, एकटीमुळे तर हे झालंच नसतं. तर असो मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर ही सरकार कुल्फीला त्रास देत असते. तिथे गौतम, परशू आणि मीनाक्षी सुद्धा असतात. पहिले तर ती जबरदस्ती कुल्फीला लाडू खायला लावते. तिला ते संक्रांतीचे लाडू आवडत नसतात तरी सुद्धा. आणि मनस्विनीच्या हातून प्लेट खाली पडते तर ती कुल्फीलाच ती प्लेट उचलायला लावते. तर आता गौतम म्हणतो, जाऊ दे, माझ्याकडनं पडलेत ना, मी उचलतो. पण मित्रांनो, हे गौतमकडनं नसते पडले लाडू, हे या मनस्विनीनेच मुद्दाम खाली पाडले असतात. तर बघा काय होतं. ही जी सरकार आहे ही गौतमला थांबवते आणि म्हणते, नाही नाही, बापाची चूक शिक्षा मुलीला, नियम म्हणजे नियम. त्यानंतर ही सरकार आता कुल्फीला म्हणते, ऐकलंस का काय म्हटलं मी ते. तर बिचारी कुल्फी आता लगेच खाली बसते आणि सगळे जे लाडू पडलेले असतात ती ताटात टाकू लागते एक एक करून. तर मीनाक्षी आणि परशूला हे बघवत नसतं, पण त्यांचा नाईलाज असतो. आणि इतकंच नाही मित्रांनो, बघा अजून ही सरकार काय करणार आहे. आता सगळे लाडू बिचारीने उचलले असतात कुल्फीने, तर ही सरकार म्हणते व्हेरी गुड. तर आता ही कुल्फी ते जे लाडू असतात ते ठेवत असते बिचारी टेबलवर. तर सरकार तिला थांबवते आणि म्हणते, ए थांब, आता हे जे काही लाडू आहे ना, हे या तिघांना दे, म्हणजे परशू, मीनाक्षी आणि गौतमला. तर मीनाक्षी आता परशूकडे बघते. तर परशू म्हणतो, अरे सरकार, पण हे लाडू तर खाली पडले होते ना. तर ही सरकार ओरडतच म्हणते, मी म्हणतेय म्हणून तुम्हाला हे लाडू खावेच लागणार. सरकार सांगतेय असं म्हणत ती रागातच एक नजर परशू आणि मीनाक्षीकडे टाकते. आणि त्यानंतर सरकार म्हणते कुल्फीला, कुल्फी बेटा चला लवकर, हे जे लाडू आहेत हे या तिघांना दे. आणि हो, सुरुवात तुझ्या लाडक्या बाबांपासून कर, हा दे त्यांना. तर आता काय होतं, कुल्फी तिच्या बाबाला इच्छा नसताना सुद्धा तो खाली पडलेला लाडू देते आणि गौतम घेऊन घेतो. त्यानंतर सरकार सांगते कुल्फीला, चल आता तुझे काका काकू. आणि त्यानंतर कुल्फी आता परशू आणि मीनाक्षीला तो लाडू देते. त्यांची अजिबात इच्छा नसते आणि ती लाडू देते आता कुल्फी काका काकूला तिच्या. आणि त्यानंतर ही सरकार कुल्फीला सुद्धा म्हणते की तू पण घे हा लाडू. आणि आता सगळ्यांच्या हाती एक एक लाडू असतो आणि ही सरकार सगळ्यांना म्हणते, चला लाडू खा पटकन. आणि बिचारी कुल्फी आता बघतच राहते सरकारकडे. तर ही सरकार म्हणते कुल्फीला, मी भरू का. बिचारी कुल्फी असं नाही, असं इशाऱ्यातच म्हणते. आणि त्यानंतर ती लाडूचा एक तुकडा खाऊ लागते. त्यानंतर गौतम सुद्धा त्याचा लाडू खाऊन घेतो. काय जबरदस्ती आहे ना ही या बाईची. तर असं काय होतं, आता ही सरकार म्हणते, आज मकर संक्रांत आहे, तर आजचा दिवस गोड झालाच पाहिजे. तर बघा मित्रांनो, मीनाक्षीने तिचा लाडू अजून खाल्ला नाहीये. तर ही सरकार म्हणते काका काकूला या, म्हणजे परशू आणि मीनाक्षीला, तुमचा दिवस चांगला गेला पाहिजे ना, तर तुमच्यावर संक्रांत येऊ नये म्हणून चुपचाप हा लाडू खाऊन टाका. तर आता परशू तर लाडू खातो आणि मीनाक्षी आता लाडू खाणार. तितक्यात ही सरकार जबरदस्तीने मीनाक्षीचा हात पकडते एकदम जोरात घट्ट. आणि मीनाक्षीकडे बघत ही सरकार म्हणते, तिळगुळ घ्या आणि सरकार जे बोलेल तेच बोला, असं म्हणत जबरदस्ती तो जो लाडू असतो मीनाक्षीच्या हातातला तो तिच्या तोंडात ही जबरदस्ती कुस्करते सरकार. परशूला सुद्धा हे बघवत नसतं आणि मीनाक्षीचा हात सुद्धा आता खूप दुखत असतो सरकारने घट्ट पकडल्यामुळे. तर बघा मित्रांनो काय होतं, त्यानंतर आता किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचं बुकलेट हिच्या हाती असतं सरकारच्या. आणि ही मनात म्हणते, चला सुरुवात तर खूप छान झाली आहे, आता नेक्स्ट किर्लोस्कर. आज या कंपनीत गेल्यानंतरच मला कळणार की 10 लाखांची मदत देणारा हा माणूस नक्की कोण आहे ते. आणि तिथे मित्रांनो कबीर म्हणजे आपला कान्हा असणार आहे. तर जातानाही आता परशूला सांगून जाते की क्लायंट सोबत तिला विष्णूच्या मंदिरात जायचंय, त्यांचा फोन आला की मला कळव, असं ती सांगून जाते आता परशूला आणि तिथून निघून जाते. पण जाताना सुद्धा ही कुल्फीचा गाल जोरात ओढते आणि म्हणते, तू लाडवासारखी गोड आहेस. आणि गौतमकडे बघत ती तिथून निघून जाते. आणि सरकार निघून गेल्यावर कोणीच एक शब्दही बोलत नाही, एकमेकांकडे असे बघू लागतात आश्चर्याने आणि भीतीने. सगळेच या सरकारच्या दबावाखाली असतात. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो. आणि बघा मित्रांनो, आता कान्हाच्या आईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, ते रिस्पॉन्ड करणार आहे आज. तर बघा कसं काय होतं, आपल्या कान्हाच्या लहानपणच्या मोरपीस आणि बासरीकडे कान्हाची आई बघत बसली असते. आणि तिथे तिची काळजी घेणारी एक जी बाई असते, मेड असते, ती आपल्या हाताला लाल रंगाचं नेल पॉलिश लावत असते. तर या बाईकडनं चुकून ते नेल पॉलिशची बॉटल खाली पडते आणि सगळा लाल रंग खाली सांडतो. त्या नेल पॉलिशचा जो कलर असतो तो, आणि ते बघून कान्हाची आई म्हणजे अपर्णा, हिला भूतकाळ आठवतो.
आणि कान्हाच्या बाबांचा म्हणजे देवदत्त त्यांचा रक्ताने माखलेला हात त्या अपर्णाच्या एकदम डोळ्यासमोर येतो, म्हणजे कान्हाच्या आईच्या. आणि लाल रंग बघून त्या इतक्या घाबरतात आणि जोराजोराने रक्त रक्त अशा त्या ओरडू लागतात. कान्हाच्या आईने ते बासरी घट्ट पकडली असते आणि रक्त रक्त अशा त्या ओरडू लागतात. त्या खूप घाबरू लागतात. तितक्यात धावतच ती मेळ त्यांच्या जवळ जाते आणि कान्हाची आजी सुद्धा येते तिथे. तर आजी आता अपर्णाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तो जो रंग असतो नेल पॉलिशचा खाली सांडलेला तो पटकन ती मेळ पुसून टाकते आणि कान्हाची आजी आता अपर्णाला म्हणजे कान्हाच्या आईला पाणी वगैरे पाजते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर कान्हाची आई खूपच घाबरली असते. तर आता कान्हाच्या बाबाच्या ॲक्सिडेंटमुळे खूपच खोलवर परिणाम झाला असतो कान्हाच्या आईवर. आणि काय होतं, कान्हाची आजी आता अपर्णाला म्हणजे कान्हाच्या आईला जवळ घेत त्या म्हणतात की रक्ताचा रंग आणि तुझ्या त्रासाचा रंग एकच आहे बाळा, लाल भडक. आणि त्या आता अपर्णाला समजावून सांगतात आणि म्हणतात अगं पण इथे जो सांडला ना ते रंगच आहे, रक्त नाहीये. पण हा फरक तुला कधी कळणार ग, तुझी अशी अवस्था मला बघवत नाही अपर्णा. आणि त्यानंतर कान्हाची आजी म्हणतात पण अपर्णा आता फक्त थोडेच दिवस, आता सगळे रंग साफ होतील, लवकरच आपला कान्हा सगळ्यांचा हिशोब चुकता करेल. आणि कान्हाची आई आता रडू लागते. तर कान्हाची आजी म्हणते बाळा शांत हो ग, रडू नको, सगळं ठीक होईल. त्यानंतर कान्हाची आई म्हणजे अपर्णा ते बासरी आणि मोरपीस आपल्या जवळ घेतात. आणि इथे काय होतं मित्रांनो, सीन शिफ्ट होतो आणि खतरनाक असा शॉट त्यांनी आपल्याला दाखवलाय. आता कान्हा त्याच्या ऑफिसमध्ये परत आलाय. कान्हा त्याच्या केबिन मध्ये असतो आणि त्याच्या चेअरवर तो बसला असतो काहीतरी काम करत. त्यानंतर कान्हाने पूर्ण कोट ब्लेझर सगळं घातलं असतं, त्याचे स्पेक्टॅकल्स त्यांनी लावले असतात. त्यानंतर आपल्याला किरण दाखवला जातो जो ऑफिस सूट मध्ये असतो. आणि त्यानंतर संजय सुद्धा आपल्याला दाखवला जातो ज्याने ड्रायव्हरचे कपडे घातले असतात, म्हणजे संजय कान्हाचा ड्रायव्हर असतो. खूप भारी सीन होता हा, कारण आपला कान्हा ऑफिसमध्ये आता परत आला असतो आणि कान्हा म्हणतो संजयला इथून पुढे तुझी जबाबदारी माझी असणार आहे, यापुढे मी तुझी काळजी घेईल. तर त्यावर आता संजय म्हणतो हो बाबा, पण त्याचं मला काहीच टेन्शन नाही आहे. तर किरण म्हणतो हो आपण सगळेच घेऊया काळजी. आणि किरण आता कान्हाला म्हणतो बरं कबीर सर. तर कान्हा त्याला मध्येच टोकतो आणि म्हणतो किरण प्लीज कॉल मी कबीर, असं सर वगैरे नको म्हणू मला. तर किरण म्हणतो ओके कबीर, तू सांगितल्याप्रमाणे एम्प्लॉईजसाठी तिळगुळाचे लाडू आणि बॉक्सेस मी ऑर्डर केले आहेत, तर ते थोड्या वेळात येतीलच. तर कान्हा म्हणतो गुड, व्हेरी गुड. तितक्यात काय होतं, तिथे कान्हाच्या ऑफिसमधले म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचे पिऊन येतात. त्यांनी कान्हासाठी पाणी आणलं असतं आणि कान्हा त्यांच्याकडे बघता क्षणी म्हणतो ओ मामा काय म्हणताय, कसं आहे सगळं आणि तुम्ही कसे आहात. तर त्यावर आता हे सांगतात म्हणजे हे जे पिऊन आले असतात ते कान्हाच्या कंपनीमधले, ते म्हणतात कान्हाला तुमच्या कृपेने सगळं ठीक आहे, तुम्ही परत आलात ऑफिसमध्ये, खूप बरं वाटतंय. तर आता किरण आणि संजय स्माईल करतो हे ऐकून. तितक्यात या सरकारची गाडी कान्हाच्या कंपनीच्या बाहेर आली असते आणि आपले गॉगल्स जे असतात ते असे काढत ही सरकार म्हणते हिअर वी कम, चला. आणि त्या पॅम्पलेटकडे त्या बुकलेटकडे बघत किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा ती म्हणते आता भेटूनच जाते या किर्लोस्करला. आणि त्यानंतर ही सरकार आता आतमध्ये शिरते कान्हाच्या कंपनीच्या. आणि इथे काय होतं, पाणी घेऊन आलेले हे जे काका असतात हे आता कान्हाला म्हणू लागतात की तुम्ही ऑफिसला असले ना की वातावरण एकदम छान होतं. पुढे ते कान्हाला म्हणतात तुम्ही पूर्वी रोज ऑफिसला यायचात ना तेव्हा सगळे काम असे हसत खेळत व्हायचे. तर किरण सुद्धा म्हणतो हो मामा तुम्ही एकदम करेक्ट बोलले. किरण कबीर सर ऑफिसमध्ये असताना काहीच टेन्शन नसायचं. पुढे आता किरण म्हणतो या मामांना बरं तुमच्या मुलांच्या शाळेसाठी सरांनी म्हणजे कबीर सरने फी पाठवली होती, मिळाली का तुम्हाला. तर हे मामा सांगू लागतात की हो मिळाली पण आणि दिली पण शाळेत, आणि त्यामुळेच तर त्याला परीक्षा देता आली ना. आणि त्यानंतर आता हे मामा किरणला म्हणतात किरण साहेब आता तुम्हीच माझं एक काम करा, तुम्हीच कबीर साहेबांना या ऑफिसमध्ये परत घेऊन या. तर कान्हा म्हणतो आता या मामांना अहो मामा मी काही दूर नाही आहेत क्या, फक्त जरा एका महत्वाच्या मी कामात अडकलोय, बाकी काय लवकरच जॉईन होणारच आहे मी, ते सुद्धा रेग्युलर. बघ पुन्हा पहिलेसारखं काम होईल, कसं ते हसत खेळत. नाही तर सगळे हसू लागतात, सगळे खुश असतात. तर हे मामा म्हणतात देव करो तो दिवस लवकरच येऊ. हे मामा आता पाणी देऊन निघून जातात आणि ही जी मनस्विनी आहे ही आता लिफ्टमध्ये असते आणि ती कान्हाच्या ऑफिसच्या फ्लोअरपर्यंत जाऊन पोहोचते. आणि त्या बुकलेटकडे बघत परत ही सरकार म्हणते सरप्राईज इज वेटिंग. आणि बघा मित्रांनो त्यानंतर काय होतं, आता आपला जो कान्हा असतो तो संजयला एक फाईल देतो आणि त्याला सांगतो ही महत्त्वाची फाईल आहे, ही तू त्या पत्त्यावर नेऊन दे, मी सांगितलं त्या पत्त्यावर. आणि त्यानंतर एकदा तुझं हे जर काम झालं त्यानंतर तू तुझ्या गावी जाऊन ये, बाकी मग जेव्हा तुला किरण फोन करेल तेव्हा तू ये परत. तर संजय म्हणतो हो ठीक आहे बाबा तुम्ही बिनधास्त राहा.
काम होऊन जाईल, मी येतो असं म्हणत संजय सुद्धा तिथून निघून जातो. त्यानंतर तिथे आता फक्त कान्हा आणि किरण असतो. तर किरण म्हणतो कान्हाला, कबीर डोंट वरी, मी घेईल फॉलोअप. तर आता कान्हा म्हणतो किरणला, बरं मला आता सांग, कुठला काम तर नाही राहिलाय ना, काही फॉलोअप वगैरे राहिलाय का माझ्याकडून? तर किरण म्हणतो लेट मी चेक, आणि मोठासा टॅब आता किरण त्याच्या हाती घेतो आणि सगळं चेक करतो. म्हणजे किरण सुद्धा जितका साधा आपल्याला दाखवलाय आतापर्यंत तो तसा नसतो, खूप हुशार असतो तो सुद्धा. तर किरण म्हणतो सगळं चेक करून की नाही, आता तर काही राहिलं नाही आहे तुझं काम. किरण आता आपल्या कान्हाचा पर्सनल असिस्टंट असणार आहे. तर कान्हा म्हणतो गुड देन, निघतो मी आता, आय हॅव टू लिव्ह. असं म्हणत कान्हा आता परत जाणार असतो घरी. तर तिथे काय होतं, सरकार आता कान्हाच्या फ्लोअरवर येऊन पोहोचली आहे. कान्हाचं जे ऑफिस आहे, त्याचं जे केबिन आहे ते 10व्या फ्लोअरवर असतं त्या कंपनीच्या. तर तिथे जाऊन ही पोहोचली आणि त्या रिसेप्शनिस्टशी ती बोलते, म्हणजे सरकार बोलते, जिने कॉल केला होता त्या रिसेप्शनिस्टला तिच्याशी. आणि ऑफिसमधला एक एम्प्लॉई आता कान्हाला थांबवतो आणि म्हणतो कबीर सर, तुमच्या या फाईल्सवर सह्या हव्या होत्या, थोडं अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे. तर कान्हा सुद्धा थांबतो आणि त्या फाईल्सकडे बघू लागतो. तर तिथेच कान्हाच्या थोड्या मागे थोड्या अंतरावर ही सरकार असते आणि कान्हाचं या सरकारकडे लक्ष नसतं. तो त्या फाईल्सकडे बघत असतो. तर सरकार आता या रिसेप्शनिस्टला म्हणते की मीच फोन केला होता चारुशीला दाभाडे, त्यांच्या ऑपरेशनसाठी या कंपनीतून 10 लाखाचं पेमेंट केलं गेलंय, सो मला त्या माणसाचं नाव हवं होतं. तर ही रिसेप्शनिस्ट म्हणते सॉरी मॅम, मी नाही सांगू शकत. तर ही सरकार आता खोटं सांगते आणि म्हणते अरे मला त्या भल्या माणसाला थँक्स म्हणायचंय. तर ही रिसेप्शनिस्ट म्हणते सॉरी मॅम, कंपनी पॉलिसीमध्ये ते बसत नाही. आणि सरकारच्या थोड्याच अंतरावर समोरच कान्हा असतो. तर ही सरकार त्या रिसेप्शनिस्टवर आणखीच प्रेशर आणते आणि म्हणते कधी कधी कंपनी पॉलिसीज चेंज कराव्या लागतात, यू नो, नोबल कॉज. तरी ही रिसेप्शनिस्ट म्हणते की सॉरी मॅम, मी नाही सांगू शकत. तर बघा आता ही सरकार काय करते, ही सरकार म्हणते त्या रिसेप्शनिस्टला, बरं आता शेवटचा प्रश्न, तुमच्या कंपनीचा ओनर कोण आहे, तू त्यांचं नाव सांगशील का मला? तर बघा काय होतं, ही रिसेप्शनिस्ट जी असते ती एक मॅगझिन आपल्या हाती घेते आणि म्हणते येस, आमच्या बॉसचा फोटो या मॅगझिनमध्ये आला आहे, द रायझिंग बिझनेस स्टार म्हणून. तर इथे कान्हा त्याच्या एम्प्लॉईला म्हणत असतो ठीक आहे, मी बघितलंय, काही राहिलं असेल तर सांगा. तर हा एम्प्लॉई म्हणतो हो जस्ट अ मिनिट सर, लेट मी चेक. आणि तो चेक करू लागतो काही साईन्स राहिल्या आहेत का म्हणून. आणि तिकडे ती रिसेप्शनिस्ट कान्हाचा फोटो शोधू लागते जो मॅगझिनमध्ये आला असतो. आणि त्या फोटोचं पेज तिने उघडलं असतं आणि ती सरकारला दाखवणार. तितक्यात सरकारला तिच्या क्लायंटचा कॉल येतो आणि हा एम्प्लॉई म्हणतो कान्हाला ऑल डन सर, तुम्ही निघू शकता, काम झालंय. तितक्यात आता कान्हा तिथून निघून जातो सरकार समोरच. आणि या सरकारचं लक्ष सुद्धा नसतं, तिला पत्ता पण लागत नाही. आणि ती क्लायंटचा कॉल घेते तिच्या, ज्यावर कबीर किर्लोस्करचा एक मॅगझिनवर त्या फोटो असतो मोठा आपल्या कान्हाचा, सूट बुटात, पूर्ण त्याच्या लुकमध्ये. रिसेप्शनिस्टच्या हाती ते पॅम्पलेट असतं आणि ते पेज सुद्धा उघडलं असतं. पण सरकारला फोन आला असतो, त्यामुळे तिला अर्जंट निघावं लागतं. आणि कान्हाची ओळख हिच्यासमोर येण्यापासून आता थांबते आणि राहून जाते. पण पूजेच्या दिवशी नेमकं काय होणार आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि सखीने सगळ्यांसाठी तिच्या हाताने बनवलेले तिळगुळ आणले असतात. तर जानू सखीची खूप तारीफ करू लागते, तिचं कौतुक करू लागते आणि म्हणते लय भारी सखे, अगदी कोळशाच्या खाणीतला हिरा आहे की नाही तशी चमकते, तशी दिसतेस तू, एकदम झकास. आणि सनप काकू सुद्धा म्हणतात, सखीच्या साडीचा पदर त्यांनी हाती घेतला असतो आणि त्या म्हणतात बापरे सखी, तुझी साडी तर आमच्या सगळ्यांच्या साडीपेक्षा एकदम भारी आहे. तर आता सखी खूप खुश होते हे सगळं ऐकून. तर जानू विचारते काय ग सखी, कुठून घेतली? तर सखी म्हणते मला नाही माहिती, त्या कान्हाने आणली आहे. तर आता सगळे सखीला चिडवू लागतात आणि म्हणतात ओहो. आणि त्यातली एक बाई म्हणते लक्की आहे कोणीतरी. त्यानंतर आता सखी दाभाडे मावशींजवळ जाते आणि त्यांना म्हणते मावशी हे घ्या तिळगुळ. आणि सखी दाभाडे मावशींचा आशीर्वाद घेते. त्यानंतर सखी सगळ्या काकूंना एक एक करून तिळगुळचा लाडू देते आणि आशीर्वाद घेत असते ती सगळ्या काकूंचा. तर परीची आई म्हणते खूप हौशी आहे हा आपली सखी, साडी नेसून तिळगुळ केली आणि रेडी सुद्धा झाली. तर बघा मित्रांनो, आता जानूच्या तोंडातून एकदम निघतं आणि जानू म्हणते हो त्यासाठी आपली तयारी पण झालीच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल तर सगळ्याच साडीतल्या बाया मिळून सखी आणि कान्हाला त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीला मोठं सरप्राईज देणार आहे. तर म्हणून जानूच्या तोंडून आता ही निघून जातं आणि सखी विचारते कोणती तयारी? तर सगळ्या बाया आता असं वाकडं तिकडे तोंड करतात की अरे देवा, सखीला जर आता माहीत पडलं तर, असे त्यांचे एक्सप्रेशन्स असतात. तर जानू बरोबर सांभाळून घेते आणि ती सखीला म्हणते अगं हे नाही का आपलं ते. आणि सखीच्या गड्याकडे आता जानू बघते आणि एकदम म्हणते अगं ते हलव्याचे दागिने. आणि आता सगळ्या बाया इनॅक्ट करतात आणि म्हणतात हो हो हलव्याचे दागिने. सगळ्यांना वाटत असतं की सरप्राईज इथेच फ्लॉप होणार आहे, पण जानू सावरून घेते आणि सगळ्या बाया सुद्धा आता सावरून घेतात.
पण सखीला माहीतच नसते. तर सखी विचारते, हलव्याचे दागिने? अगं जानू ते काय असतं? आणि सखी सगळ्या बायांना म्हणते, सॉरी ॲक्च्युली ना मला माहितीच नव्हतं, ना तर मी आणले असते. त्यानंतर सखी जानूला म्हणते, एक काम करूया का, आपण आत्ता जाऊन घेऊन येऊ. तर जानू म्हणते सखीला, अगं सखे, तो गाजर किंवा दुधीचा हलवा नाहीये, आत्ता जाऊन घेऊन येऊया म्हणायला. मॅडम, संक्रांत आज आहे आणि त्यामुळे आज आपल्याला मिळणार की नाही हे नक्की नाहीये. अगं अशा हातोहात खपणाऱ्या गोष्टी आहेत त्या. तर आता सखीला याचं टेन्शन येतं. पण बघा मित्रांनो, तिथे आता कान्हाची एंट्री होते आणि त्याने मागे हलव्याचे दागिने लपवले असतात. कान्हा म्हणतो आता सगळ्यांसमोर, संपलेल्या दागिन्याचा स्टॉक पुन्हा आणण्याची कला ही फक्त कान्हात आहे. आणि त्यानंतर कान्हा सगळ्यांना हलव्याचे दागिने दाखवतो. खूपच सुंदर दागिने त्यांनी सखीसाठी घेतले असतात. त्याच्याकडे बघून सगळे खुश होतात. सखी तर खूपच खुश होते आणि इम्प्रेस होते. तर चाळीतली एक काकू म्हणते, बघा आम्ही म्हणत होतो ना, सखी खूप नशीबवान आहे, बायकोचं मन ओळखणारा नवरा तिला मिळालाय. तर कान्हा म्हणतो, अरे काय, तर बिचारा लाजतो तो. पण बघा काय होतं, कान्हा सखीकडे बघतो आणि सखी म्हणते कान्हाला, मी तुला नाही म्हटलं होतं ना. पण आता इथे कोणाला काही समजतच नाही आणि दाभाडे मावशी म्हणतात, पण सखी तू कान्हाला नक्की कशासाठी नाही म्हणतेयस? तर आता सखी मावशीजवळ जाऊन बसते आणि सांगते, मावशी तो मला म्हणतोय की विष्णूच्या मंदिरात माझ्याबरोबर चल, आपल्याला पूजा करायची आहे. मी त्याला एवढंच विचारलं की पूजेचं कारण काय आहे, तर तो मला सांगतच नाहीये. आणि पुढे सखी सांगू लागते कानाकडे बघत, त्यामुळे मी सुद्धा त्याला सांगितलंय की मला कारण कळल्याशिवाय मी त्याच्याबरोबर जाणार नाहीये. तर बिचारा कान्हा आता गप्प राहतो. पण सानप काकू म्हणतात, अगं सखे, आमचे नवरे बाजारात जायचं ना तरी नखरेच करतात. तर परीची आई सुद्धा तोंड हेकुळं करतात, म्हणजे ते ॲग्री करत असतात. आणि दुसरी काकू म्हणते चाळीतली सखीला, अगं तुझा नवरा एवढ्या प्रेमाने तुला नेतोय तर जा की, अशी संधी सोडायची नसते, जा. आणि दुसरी काकू म्हणते, आणि बघ ना, त्याने तुझ्यासाठी हलव्याचे दागिने सुद्धा आणलेत. आणि आता ह्या काकू म्हणतात कान्हाला, एक कान्हा घाल ना तिला ते दागिने. आणि परीची आई सुद्धा म्हणते, हो कान्हा घालतो दागिने. तर कान्हा म्हणतो स्माईल करतच, ठीक आहे. कान्हा जाणार तितक्यात ही सखी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही नको. पण सगळ्या बाया आता कान्हाला लोटतात सखीकडे आणि कन्व्हिन्स करतात, म्हणतात जा जा घाल. जानू तर कान्हाला धक्काच देते. तर आपली सखी क्यूटचं असं फुगलेलं तोंड बनवते आणि खूप सुंदर असं बॅकग्राऊंड सॉन्ग सुरू असतं, जीव रंगलावालं. खूप गोड सॉन्ग आहे ते सॉन्ग बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं. आणि कान्हा सखीला एक एक करून हलव्याचे दागिने घालून देत असतो. कान्हा सखीला बांगड्या सुद्धा सेट करून देतो, त्यामध्ये हलव्याची जी बांगडी असते ती सुद्धा मध्ये टाकून देतो. आणि सखी सुद्धा खूप प्रेमाने आता कान्हाकडे बघू लागते. त्यानंतर कान्हा सखीला हलव्याच्या जे दागिन्याची अंगठी असते ती सुद्धा घालून देतो आणि सखी स्वतः तिचा हात समोर करते. खूप सुंदर सीन आहे मित्रांनो. हा टीव्हीवर पाहायला नक्की बघा टीव्हीवर, विसरू नका, तुम्हाला खूप आवडेल हा सीन. आणि दोघेही आता एकमेकांकडे बघतात आणि आजचा भाग इथे संपतो. पण मित्रांनो, उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत फायनली, कारण आता सखी मानली आहे पूजेत जाण्यासाठी आणि पूजा सुरू सुद्धा होते. तर तिथे आता सरकार आणि कान्हाची आजी तिच्या बॉडीगार्ड सोबत आली असते. आणि कान्हाच्या आजीकडे बघून ही सरकार हिला एकदम धक्काच बसतो. आणि कान्हाच्या आजीने कबीर म्हणून हाक मारली असते कान्हाला, म्हणून आता सखीला सुद्धा याचं आश्चर्य वाटतं आणि सखी सुद्धा कान्हाला जाब विचारते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट नक्की करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. 1 मिलियन व्ह्यूजसाठी खूप खूप थँक्यू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सुद्धा धन्यवाद.